काय जबरदस्त गोलंदाजी करतायत व्हॅलेरिन या मॅच मध्ये इम्प्रेस करतायत आणि प्रभावित देखील करतायत। नवीन फलंदाज बंटी मैदानावरती दाखल होते। सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या मॅच मध्ये बंटी नवीन फलंदाज मैदानावरती येतात या मॅच मध्ये। व्हॅलेरिन ऑन हॅट्रिक राऊंड विकेट। हॅट्रिक चेंडू होता, फक्त सन्मान देण्याचं कार्य या ठिकाणी बंटीने केले आणि ते एक धाव मिळते या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती। काय जबरदस्त दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये व्हॅलेरिनने इम्प्रेस केलं। उतन बॉयज उतन संघ मैदानावरती खेळतोय आणि जेव्हा जेव्हा उतन संघ खेळतोय ना तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी आपण सातत्याने पाहिली आहे। याही मॅचमध्ये उतन संघाची कामगिरी जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये चांगली राहिली। व्हॅलेरिननं भरपूर जास्त इम्प्रेस केलं, प्रभावित केलं। वेग जरी नसला ना तरी टप्पा अचूक आहे या गोलंदाजाकडे आणि चांगल्या टप्प्यावरती तो देखील गोलंदाजी करतो या मॅचमध्ये। राऊंड विकेट पुन्हा एकदा। हो, खोलात टाकला होता, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिकडे, फक्त एकच धाव मिळते। दबाव भरपूर जास्त फलंदाजांवरती, धावा येत नाही या चेंडूवरती, फक्त एक धाव येते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 2 या आकड्यावरती। सुरुवातीला मुद्दस्सीर पहिल्या चेंडूवरती बाद झाले, शाहिद देखील बाद झाले, परंतु बंटीला आणि अरमानला या मॅचमध्ये चांगली भागीदारी करावी लागेल। खरं तर 4 षटकांचा सामना, 40 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील आणि तिथून जर पाहिलं तर उत्तन बॉयज हुतन या संघावरती तुम्हाला दबाव टाकता येईल, परंतु चांगला खेळ या मैदानावरती करावा लागेल। व्हॅलेरिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, यशस्वी षटक त्याचं राहिलं। राऊंड विकेट। हो, यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो। राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत। टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला होता, थोडासा अँगल देखील बनला, खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला, परंतु फलंदाज अपयशी ठरले या चेंडूवरती। पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना एक नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त होतो आणि तोच वळण याही चेंडूवरती प्राप्त झालाय। चेंडू आलाय डॉट। गोलंदाज पुन्हा एकदा। हो, यावेळेस पाहिला तर फटका फसलाय, पॉइंटच्या फिल्डर पुढे आलेला आहे, चांगला प्रयत्न करतोय, परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलाय उत्तन बॉयज हुतन या टीमनं। व्हॅलेरिननं अधिराज्य गाजवलाय। काय गोलंदाजी राहिली, सुरुवातीचे 2 फलंदाज लवकर बाद झाले या मॅचमध्ये, जर पाहिलं तर मुद्दस्तीर बाद झाले आणि शाहिद देखील लवकर बाद झाले आणि भरपूर जास्त दबाव पाहायला मिळतोय, परंतु बंटी आणि अरमानला चांगली भागीदारी या मॅचमध्ये करावीच लागेल, कारण 4 षटकांचा सामना, एक सन्मानजनक टोटल उभारावा लागेल। आणि खरं तर ही खेळपट्टी जर पाहिली ना तर फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाने देखील अधिराज्य या मैदानावरती गाजवलाय, कारण फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाची गोलंदाजी लाजवाब राहिली या स्पर्धेमध्ये आणि खरं तर हा संघ दुसऱ्या सामन्यामध्ये देखील जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं विजय संपादन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 2 सॅनियो हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय फलंदाज बंटीला। हो, खोलवर टप्प्याने चेंडू होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु स्ट्रोक खेळल्यानंतर कुठेतरी शरीराचा बॅलन्स त्याचा गेला होता, परंतु अखेर एक धाव त्यांनी कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण करतायत, कारण फिल्डिंग खराब राहिली, चेंडूची फेकी देखील खराब राहिली होती आणि 2 धावा इथे मिळतील फलंदाज बंटीला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती। दर्पण मात्रे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत। खरं तर दर्पणला तुम्ही एरवी गोलंदाजी करताना पाहता, दर्पणला तुम्ही एरवी फलंदाजी करताना पाहता, दर्पणला तुम्ही फिल्डिंग करताना पाहता, परंतु आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहे आणि सध्याच्या घडीला तो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये देखील आहे, चांगलं कार्य करतोय। यावेळेस मोठा फटका, बंटीच्या बॅटमधून फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप, सोप्पा झेल होता, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डरनं प्रयत्न जरूर केला, अपयशी ठरले, स्वतःवरती निराश राहिले, कारण बंटीचा हा झेल होता आणि 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। 7 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे सॅनिओ बॉलिंग ट्रॅकवरती आणि सॅनिओ देखील निराश झालेत, कारण या चेंडूवरती विकेट त्यांना जरूर प्राप्त झाली होती, परंतु फिल्डरने मिस्टेक केली, तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। सॅनिओ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट, बंटीसाठी बॅच एज अँड टेकन अनदर गॉन, अजून एक विकेट या मॅच मध्ये। फलंदाज बंटी निघालेत परतीच्या प्रवासाला, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद।
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता पुढे आले ते खेळण्यासाठी आणि तर तिथे जर पाहिलं तर बॅटचा टॉपेज लागला यष्टांच्या मागे जगल केला सुरुवातीला यष्टीरक्षकानं आणि तदनंतर झेल कंप्लीट केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सॅनिओनी इथे विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज युसुफ मैदानावरती दाखल होते या मॅचमध्ये आणि खरं तर इथून भागीदारी करावी लागेल. अडचणीमध्ये सापडलाय तलवार 11 मीरा रोड हा संघ या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बंटी देखील बाद होतोय. बंटीच्या बॅटमधून धावा येत होत्या. चांगला प्रयत्न त्याने देखील केला. संघाची धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 7च धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सॅनिओ पुन्हा एकदा युसुफसाठी यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला, अपयशी ठरले आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगला झेल कंप्लीट करतोय सॅनिओ. आणखीन एक धक्का मीरा रोड या टीमला बसतोय. फलंदाज बाद. देखील बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न युसुफने केला परंतु इथे सॅनिओचं देखील कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये व्हॅलेरिननं इम्प्रेस केलं. त्या षटकामध्ये देखील त्यांनी 2 विकेट घेतल्या, दबाव टाकला परंतु याही षटकामध्ये सॅनिओ दबाव टाकतायत, विकेट घेत आहेत. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत वर्चस्व राहिलंय उतन बॉईज उतन या टीमचे. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज सरफराज मैदानावरती दाखल होतोय. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. वेगाने चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. येतोय चेंडू. आणखीन एक डॉट या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतायत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. दबाव टाकला जातोय फलंदाजांवरती. संघर्ष करतायत फलंदाज या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू डॉट. वाह काय गोलंदाजी पाहायला मिळते. फुटवर्कचा वापर होत नाही या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेपर्यंत फलंदाज पोहोचत नाही आहे आणि सलगचे 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये आले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना तलवार 11 मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या फक्त आणि फक्त 7 धावा. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 धावा व्हॅलेरिननं खर्च केल्या, 2 महत्वाचे विकेट घेतल्या परंतु सॅनिओनं देखील या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील घेतल्यात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती जर पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक शुभमदादा मात्रे यांना तुम्ही पाहताय. तदनंतर जर पाहिलं तर इस्माईल शेख साहेबांना देखील तुम्ही पाहताय. जितेंद्रदादा पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर जर पाहिलं तर तुषारदादा मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही पाहताय आणि खरं तर साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा आयोजित करतो ना तेव्हा तेव्हा त्यांचं आयोजन नेहमी चांगलं पाहायला मिळतं आणि याही वर्षी त्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. गोलंदाज षटक क्रमांक 3 सुनील आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला अरमानला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला फिल्डर पुढे आलेत. कॅच ड्रॉप इथे देखील पाहायला मिळते परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती. फिल्डिंग थोडीशी खराब राहिली आहे उत्तम बॉईज उत्तम संघाची. आतापर्यंत 2 झेल या मॅच मध्ये ड्रॉप राहिलेत आणि तिथून देखील धावा झालेत परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. व्हॅलेरिनचं पहिले षटक चर्चेमध्ये राहिलं. तदनंतर सॅनिओनं देखील चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली परंतु गोलंदाजी करत असताना सुनील देखील पहिल्या चेंडूवरती प्रभावित करतोय. ओव्हर द विकेट. सुनील पुन्हा एकदा. अरमानसाठी यावेळेस पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा जरूर प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित झालेला नाही आहे. फिल्डर पोहोचतायत तिथे चेंडूला अडवतायत परंतु कॉलिंग खराब. धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. सरफराज धावबाच्या स्वरूपात या मॅच मध्ये बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय टीम तलवार 11 मीरा रोडला. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज सोहेल मैदानावरती दाखल होते. कॉलिंग खराब राहिली होती अरमान आणि एका बाजूला जर पाहिलं तर सरफराज या दोन फलंदाजांमध्ये आणि सरफराज धावबाच्या स्वरूपात बाद झाले त्या मॅचमध्ये. नवीन फलंदाज सोहेल मैदानावरती दाखल होत आहेत. सुनील पुन्हा एकदा ओ फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय परंतु डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना फलंदाज संघर्ष करतायत. मागील 3 सामने जर पाहिले तर लो स्कोरिंग सामने राहिलेत आणि हाही सामना अगदी लो स्कोरिंग सारखा जणू काही वाटतोय कारण धावाच येत नाही आतापर्यंत या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाज अरमानने केलाय आणि अपयशी ठरलेत. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. हुतन संघ आज चांगल्या रीतीने खेळ करतोय. गोलंदाजीमध्ये दमकम दाखवतायत. गोलंदाज प्रभावित करतायत कारण गोलंदाजीमध्ये वेग जरी नसला ना तरी टप्पा उत्सुक आहे गोलंदाजांकडे आणि या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. हो फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे परंतु बीट करून त्यांना बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय नशिबाचा चौकार. धावसंख्येला 9 संजीवनी देणारा येतोय हा चौकार. आजकाल हवेत होता फिल्डर पोहोचले नव्हते. फिल्डरनं प्रयत्न केलाच नव्हता आणि चेंडू 4 धावांसाठी गेलाय. सरळ चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुनील. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे. इथे मिस्टेक होणार नाहीये. टिपलाय जेल संपलाय खेळ. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज अरमान बॅक टू द पॅव्हिलियन. इलेव्हन मीरारोड या संघाने आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 14 धावा. दर्पण मात्र खूप चांगलं गुणलेखन करत असताना या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि गुणलेखन देखील सुंदर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगवरचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर सायरस आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा मीरा रोड या टीमने बनवलेत. नवीन फलंदाज जयत मैदानावरती दाखल होत असताना या मॅच मध्ये यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज साहिलने केला आणि अपयशी ठरले साहिल. एका बाजूला तुम्ही जयदला पाहताय आणि एका बाजूला सोहेलला पाहताय आणि सायरस काय गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू डॉट आलाय त्यांच्या माध्यमातून. सायरस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिलं तर चेंडू हवेत आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग करतायत आणि फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग सामने आपण भरपूर पाहिलेत कारण फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी या विकेटवरती आजच्या दिवसामध्ये करता आलेली नाही आहेत. अपयशी ठरलेत फलंदाज कारण त्यांच्या विरोधात धुवाधार गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. याही मॅचमध्ये उतन संघाची गोलंदाजी लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन. वा जबरदस्त स्ट्रोक. बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आहेत प्रयत्न करतायत परंतु चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 3 धावा फलंदाज जयदला मिळतील.
आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हा फटका खेळले होते जयद आणि इथे फक्त 2च धावा मिळतील कारण एक रन शॉट आहे त्यामुळे 2च धावा या चेंडूवरती 1 रन शॉट या मॅचमध्ये जयद जर पाहिलं तर तिसरी धाव घेण्यासाठी लवकर धावले होते परंतु पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेच नव्हते त्यामुळे 2च धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती पुन्हा एकदा सायरस हो यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पायचीच्या स्वरूपात इथे मोठी विकेट फलंदाज बॅक टू द पिव्हिलियन समोर सापडलेत आणि पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय फलंदाज बाद दरम्यान आकाशजी राऊत यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सर्वांची खूप जास्त मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आकाशजी राऊत यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती धावफलकावरती एकूण धावा 17 धावा सायरस या षटकामध्ये काय गोलंदाजी करतायत नवीन फलंदाज मुस्तार मैदानावरती दाखल होतोय हो यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला फिल्डर आहे अजून एक झेल टिपला सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये तलवार 11 मीरा रोडला बसतोय फलंदाज बाद होतोय परंतु सायरस जबरदस्त गोलंदाजी करतायत या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट त्याने घेतल्या सलग 2 चेंडूवरती 2 विकेट सायरस ऑन हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक तो साधेल का कारण शेवटचा चेंडू बाकी आहे आणि मागील 2 चेंडूवरती 2 विकेट सायरसने देखील टिपलेट जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे उतन बॉयज उतन या संघाची आणि या मॅचमध्ये नवीनने देखील चांगली फिल्डिंग केली आहे त्याने 2 झेल टिपलेत लॉंग ऑनला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सायरस सोहेलच्या विरोधात हॅट्रिक बॉल या मॅच मध्ये राऊंड विकेट हो यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु धावबाच्या स्वरूपात इथे विकेट मिळते म्हणजे संघाची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते संघाची विकेट हॅट्रिक इथे प्राप्त झालेली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती
तर नक्कीच जनाब इस्माईल शेख साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. जनाब इस्माईल शेख साहेबांनी विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. श्रीकांत 11 कांदिवली विरुद्ध जेम्स बॉन्ड राई या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि टॉस केला जातो या मॅच मध्ये. तर सामन्याला सुरुवात होते. 18 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे उतन बॉयज उतन या संघाची. यानंतर होणारा सामना जेम्स बॉन्ड राई विरुद्ध श्री 19 चॅम्पियन कांदिवली या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि कांदिवली संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि जेम्स बॉन्ड राई या टीमला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला नवीन आणि एका बाजूला ग्लेन आणि बॉलिंग ट्रॅकवरती जयद आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना नवीन पाटीलच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार जयद ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वर्ल्ड फक्त चेंडूला दिशा दिली. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका फक्त बॅटचा फेस ओपन केला फलंदाज ग्लेननं आणि एक धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. 18 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे आणि दोन्ही फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा सन्मान केला. सिंगल धाव घेतली. असेन्सिबल सुरुवात या मॅच मध्ये उतन बॉयज उतन या टीमची पाहायला मिळते. हो यावेळेस मोठा फटका नवीन पाटीलच्या बॅटमधून चेंडूला पाठवतायत सीमारेषेच्या पलीकडे. 6 वाला येतोय षटकार. नवीन पाटीलच्या बॅटमधून आणि खरं तर असे फटके मारण्यासाठी नवीन पाटील जाणला जातो. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक मिस्टेक करतायत आणि बॉल देखील जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. म्हणजेच काय या चेंडूवरती तब्बल 5 धावा मिळतील कारण हा चेंडू आहे व्हाईट बॉल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील जातोय. गोलंदाज जयदनं चुकी केली. खराब चेंडू टाकला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि व्हाईट बॉल आणि 4 धावा देखील मिळाल्या. यावेळेस देखील पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि खरं तर इथे देखील धाव मिळते. नवीनला प्रयत्न करतायत नवीन आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा पलून काढल्या जातील आणि व्हाईटच्या स्वरूपात देखील इथे धाव मिळेल. म्हणजे 3 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 18 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जयदनं 16 धावा खर्च केल्यात. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते उतन बॉयज उतन या संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. हो यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने. मॅच फिनिश होईल का? हो झालेली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार आणि सामना इथे जिंकलाय उतन बॉयज उतन या संघाने. अभिनंदन अभिनंदन उतन बॉयज. हार्ड लक टफ लक. तलवार 11 मीरा रोड.